श्री स्वामी समर्थ. तर आपलं देवघर कसं असावं आणि आपल्या देवघरामध्ये कुठल्या गोष्टी असाव्यात आणि कुठल्या गोष्टी या नसाव्यात, हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. मी कोणी ज्योतिषी नाही किंवा खूप मोठी तत्वज्ञानी नाहीये. माझ्या आतापर्यंतच्या अनुभवातनं, वाचनामधून आणि अनुभवातून जे काही मी गोष्टी शिकले, मला ज्या काही गोष्टी समजल्या त्याच मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर ही पण अशीच एक गोष्ट आहे, की तुमचं देवघर जे आहे ना, त्याच्यामध्ये काय गोष्टी चुकतात किंवा आपल्याला अडचणी कशामुळे येतात, तर आपल्या देवघरामध्ये बऱ्याचशा गोष्टी या चुकीच्या पण आपण करत असतो. फक्त देव आणून मांडले आणि त्यांची पूजा केली तर असं होत नाही. ते व्यवस्थित आणि योग्य रीतीने सगळ्या गोष्टी घडणं सुद्धा गरजेचं असतं. एकतर आहे ना, आपलं जे देवघर आहे ना, तिथं खूप सारे देव नसावेत. म्हणजे खूप सारे देव म्हणजे अक्षरशः निम्मा अर्ध तुमचं देवघर देवांनी भरलेलं आहे, तर असं नसावं. त्यापेक्षा मोजकेच आणि जे खरंच आपल्या कुळासाठी महत्वाचे आहेत आणि आपल्या कुळामध्ये पूजले जातात आणि आपले जे काही ठराविक देव आहेत ना, तेच तुमच्या देवघरात असणं गरजेचं आहे. उगाचच भरमसाठ देव आणून त्यांची उपेक्षा किंवा उपेक्षा करण्यापेक्षा मोजके देव ठेवा आणि रोज त्यांची पूजा घरात झाली पाहिजे. तर याच गोष्टी मी आज सांगणार आहे, की कुठल्या कुठल्या गोष्टी तुमच्या देवघरामध्ये तुम्ही करणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये बघा, एकतर आपले जे टाक असतात, परंपरेनुसार चालत आलेले ते टाक तर असावेत. शिवाय तुमच्या कुलदेवीचा जर तुमच्याकडे फोटो असेल, प्रतिमा असेल, कलश तुम्ही मांडत असाल, तर कुलदेवीच्या नावाचा तो कलश सुद्धा असायलाच हवा. गणपती बाप्पा आपल्या देवघरामध्ये विराजमान असायलाच हवेत, कारण प्रत्येक गोष्ट ही त्यांच्यापासून सुरू होते. म्हणजे तुम्ही ज्या देवाला मानता किंवा पूजता, आता स्वामी आहेत तर स्वामींची मूर्ती, त्यांची प्रतिमा, अशा ठराविक आणि मोजके देवच असायला हवे. अन्नपूर्णा आहे, अन्नपूर्णेची मूर्ती सुद्धा आणि बाळकृष्णाची मूर्ती, तर या गोष्टी हे देव आपल्या देवघरात असायलाच हवेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकच देवाचे दोन दोन, तीन तीन, चार चार फोटो, प्रतिमा किंवा मूर्ती एकाच देवघरात नसायला हवे. जे देवाचे तुमच्याकडे एकापेक्षा जास्त मूर्ती असेल किंवा फोटो असतील देवघरात, तर ते काढून टाका आणि एकच देव ठेवा. एकाच देवाचे डबल टिबल फोटो, मूर्ती देवघरामध्ये पूजणं योग्य नाही. तिसरी गोष्ट आहे की दोन देव हे समोरासमोर तोंड करून कधीच नाही ठेवायचे. म्हणजे आता तुमच्याकडे जर दोन प्रतिमा आहेत देवांच्या आणि त्या दोन्ही प्रतिमा तुम्ही एकमेकांच्या समोर तोंड करून ठेवल्या आहेत, तर तसं नाही चालत. आणि चौथी गोष्ट अशी आहे ती म्हणजे उगाचच कोणीतरी भेट दिली आहे म्हणून ते देव तुमच्या देवारात पूजू नका. आता बघा, खूप वेळेस असं होतं, कोणीतरी देवदर्शनासाठी जातं, तिथून एखादी देवाची मूर्ती किंवा प्रतिमा तुम्हाला भेट म्हणून देतं, पण ते देव कधीच तुमच्या देवारात पूजायचे नाही. तर आपल्याला असं वाटतं की चला आता ही देवाची मूर्ती आणली त्यांनी किंवा ती प्रतिमा आणली असेल तर ती पूजावी, पण नाही. कुणी जर तुम्हाला ती देव भेट म्हणून दिली असेल तर ती तुमच्या देवारात पूजायची नसते. आणि त्याच्यासोबतच पाचवी गोष्ट अशी आहे, की जे देव आहेत ना, तर आपले जे देव आहेत हे काही शोभेची वस्तू नाहीये. मी खूप जणांच्या घरात पाहिलंय, की शोकेस असतं ना, शोकेस. आता शोकेसचा अर्थच काय? शो. म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला शोपीस म्हणून ठेवायच्या त्या शोकेसमध्ये आपण ठेवतो, बरोबर? तर देव काही शो पीस नाहीयेत आपले, बरोबर? देव शो पीस नाहीयेत. खूप सारे लोक काय करतात ना, विठ्ठलाची मूर्ती, स्वामींची मूर्ती, साईबाबांची, गणपतीची मूर्ती शोकेसमध्ये शो पीस म्हणून ठेवलेली असते. त्याची आपण पूजा करत नाही, काही नाही, ते शो म्हणून ठेवतात. तर असं नाही करायचंय. साध्या साध्या गोष्टी आहेत, पण आपल्याला लक्षात पण येत नाही की आपण किती चुकीच्या गोष्टी आपल्या घरामध्ये, आपल्या देवघरामध्ये करत असतो. तर देव हे काही शोपीस नाहीये. तुमचं पूर्ण आयुष्य त्यांच्यावर अवलंबून आहे. तुमची श्रद्धा त्या देवावर आहे, तर तुम्ही त्याला शोपीस म्हणून ठेवू नका. आपल्याला त्यांना पूजायचं आहे. त्यामुळेच मोजकेच देव ठेवा आणि त्यांची रोज पूजा करा. खूप साऱ्या लोकांचं असं असतं की अगदी पार अमावस्या पौर्णिमेलाच देवाची पूजा केली जाते आणि इतर वेळी काहीच नाही. म्हणजे सण असेल, हे असेल तरच देवाची पूजा केली जाते, पण असं करू नका. आता आपण जर दररोज आंघोळ करतोय, आपण दररोज शुचिर्भूत होतो, असं नाहीये ना की आज सण आहे तर आजच आंघोळ केली, असं नाहीये. तर देवांना सुद्धा रोजच्या रोज तुम्ही पूजा करणं देवांची गरजेचं आहे. कारण सगळ्या कामांसाठी वेळ काढतो आपण, पण देवपूजा म्हटलं की खूप जणांना कंटाळा येतो आणि मग ते त्यांच्या वेळेनुसार देवाची पूजा करतात. तर बघा, देवांना तुमची गरज नाहीये, तर तुम्हाला देवाची गरज आहे.
जर तुम्हाला खरंच तुमच्या देवांची गरज आहे तर त्यांचं तितकंच शुचिर्भूतपणे सगळं करणं गरजेचं आहे आणि ते सुद्धा वेळेवर आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर रोज सकाळी तुमच्या घरात देवपूजा झाली पाहिजे, ना की 2, 3, 4, 5 अजिबात नाही. तुम्हाला कितीही वेळ नसला ना तरी पण थोडं लवकर उठून तुम्ही तुमच्या देवासाठी वेळ काढा आणि सकाळी घरामध्ये जेवढ्या लवकर पूजा होते ना तेवढंच घरामध्ये प्रसन्न वातावरण राहतं आणि तुमचे देव सुद्धा खुश राहतात. तर तुमचे देव तुमच्यावर खुश राहावेत असं वाटत असेल तर त्यांचं विधियुक्त म्हणजे व्यवस्थित त्यांचं करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. म्हणूनच मी म्हटलं की तुम्ही मोजकेच देव ठेवा. भरमसाठ देव ठेवले की त्यांची पूजा करायला सुद्धा वेळ लागतो. त्यापेक्षा मोजकेच देव ठेवा, पण त्यांचं व्यवस्थित तुम्ही सेवा केली ना तर ते तुम्हाला योग्य फळ नक्कीच देतात. त्यामुळे सकाळच्या प्रहरी तुमची पूजा झाली पाहिजे घरामध्ये आणि ती रोज करणं गरजेचं आहे. किमान 12च्या आतमध्ये तरी तुमची पूजा झाली पाहिजे देवांची. तर इतक्या साध्या-साध्या आणि सोप्या गोष्टी असतात बघा. त्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी मी सांगितल्या, त्या तुमच्या देवघरामध्ये करणं गरजेचं आहे. तुम्ही जर नॉन-व्हेज खात असाल, तर नॉन-व्हेज बंद करा असं मी म्हणणार नाही. पण ज्या दिवशी आपण नॉन-व्हेज खातो ना, त्या दिवशी तुम्ही देवाला हात लावू नका किंवा देवाची पूजा करू नका किंवा नॉन-व्हेज खाण्याआधी तुम्ही देवाची पूजा वगैरे करा आणि त्याच्यानंतर तुम्ही खा. पण खाऊन पिऊन तुम्ही देवाला हात लावू नका, देवाची पूजा करू नका किंवा उपासना सुद्धा करू नका. देवाचे जे ग्रंथ असतात, आपण त्यांची सेवा करतो, त्याला खूप अनन्यसाधारण महत्व आहे. खूप जण असं करतात बघा, नॉनव्हेज वगैरे खाऊन ते वाचायला बसतात. अशा वेळी त्या ग्रंथांचा तर अपमान होतो, शिवाय त्या देवांचा सुद्धा अपमान होतो. त्यामुळेच तुम्ही जर नॉनव्हेज खाणार असाल, तर त्याच्या आधीच तुम्ही सगळी सेवा करून घ्या किंवा मग त्या दिवशी तुम्ही नाही केलं तरी चालेल. करणं गरजेचं नाहीये. पण नॉनव्हेज खाऊन तुम्ही ग्रंथांना किंवा आपले जे काही उपासनेचे सेट असतात, पुस्तकं असतात देवांची, त्यांना हात लावू नका आणि देवांना सुद्धा हात लावू नका. आणि जे काही सुकलेले वगैरे हार असतात, तर ते रोजच्या रोज काढत चला. तुम्ही जर देवाला काही नैवेद्य ठेवला असेल, साखर ठेवलं असेल, तर ते रोजच्या रोज बदलत चला. ते काही जणांकडे फुलं सुद्धा 4-4 दिवस तशीच राहतात. तो नैवेद्य ठेवलेला असतो, त्याला मुंग्या लागून गेलेल्या असतात. तर या सगळ्या गोष्टी करणं टाळा. एक तर तुम्ही देवाचं व्यवस्थित केलं ना, तर नक्कीच तुमच्या पाठीशी कायम देव राहतो. तर ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच तुमच्या उपयोगाच्या ठरतील, अशी मी आशा करते. श्री स्वामी समर्थ.